हाय गाईज, हॅलो आवाज. सो गाईज, आम्ही सर्व चाललेलो आहोत दापोलीला फिरायला आणि हा ब्लॉग नेहमीप्रमाणे खूप स्पेशल होणार आहे आणि खूप धमाल करणार आहोत, खूप एन्जॉय करणार आहोत. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि गाईज तुम्हाला बऱ्यापैकी डिटेल देखील देईन ज्या ज्या लोकेशनवर, ज्या स्पॉटवर आम्ही जाणार आहोत आणि आम्ही कुठे थांबलोय, हॉटेलचं जेवण कसं आहे, तिथली जेवणाची टेस्ट कशी आहे, ओव्हरऑल पूर्ण डिटेल तुम्हाला डेफिनेटली माझ्या या ब्लॉगमध्ये भेटणारच आहे. म्हणून ब्लॉग मिस करू नका, शेवटपर्यंत बघत राहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. फ्रेंड्स, आपण रस्त्यामध्ये इथे नाश्ता करायला थांबलेलो आहोत. इथे आपला नाश्ता आणि चहा वगैरे होणार आहे. जोशी वडेवाले यांची टेस्ट वड्याची वगैरे कशी असते माहिती नाही, नाव भरपूर वेळा ऐकलेलं आहे आपण आणि बरीचशी व्हरायटी इथे आहे मला वाटतं नाश्त्याची वगैरे. म्हणजे वडापावच्या व्यतिरिक्त अजून काय काय आहे, चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. आणि आमची जी फॅमिली आहे ती आतमध्ये ऑलरेडी गेलेली आहे. सो फ्रेंड्स, बघा आपली फॅमिली इथे बसलेली आहे आणि जसं आमचं ठरलं होतं की नाश्त्याचे पूर्ण पैसे आमचे जे भाऊजी आहेत हे बघा तेच देणार आहेत. म्हणजे कारण त्यांनी तशी वॉर्निंगच आम्हाला दिलेली आहे की कोणी एकही पैसा भरायचा नाही, मी असताना कोणी पैसा काढायचा नाही खिशातून, सर्व पैसे मी पे करणार आहे. सो जसं त्यांनी सांगितलं तसं आपण करणार आहोत. त्याच्या बरोबर आहे का नाही? सर्व पैसे कोण भरणार आहे? पैसे कोण भरणार आहे सर्व? राकेश पाटील. राकेश पाटील कोण आलाच नाही, कोण आहे तर बिचारा. जाऊ दे, आता जे पाटील आले तेच भरतील. हे गाईज, सो आपण किचन मध्ये एंट्री केलेली आहे आणि बघा इथे सर्व स्पायसेस, चटणी वगैरे, मिरची, मसाला आणि सर्व तयारी चालू आहे नाश्त्याची, जेवणाची. हे बघा सर्व गरमागरम आहे. वडे, भजी वगैरे निघालेले आहेत, मेंदू वडे आणि हे डोसे आपण देखील ऑर्डर केलेले आहेत. किचन व्यवस्थितरित्या नीट अँड क्लीन आहे आणि आता आपण नाश्ता केल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला सांगूच की टेस्ट कशी आहे. सांगा टेस्ट कशी आहे? छान, व्यवस्थित, हा बरोबर आहे. आणि तेजस भाऊंनी काय सांगितलं तेच सांगितलं का तुम्ही पण? मिसळ भाऊच सांगितलं. सो फ्रेंड्स, आपला जो हा प्रवास आहे तो सानपाडा टू दापोली मुरुड बीच, जो 240 किलोमीटरचा प्रवास आहे. सकाळी पहाटे 8 वाजता आम्ही घरातून निघालो आहोत आणि 80 किलोमीटर आतापर्यंत कापलेलं आहे आणि आपल्याला काही घाई नाही, आरामात जायचं आहे, व्यवस्थित एन्जॉय करत करत. नहीं मन्नू, बराबर बोला क्या मैंने मराठी में? मन्नू जो है खाली हिंदी में बात करती है क्योंकि उनको पहले से हिंदी का प्रैक्टिस है और मराठी में भी कभी कभी बात कर लेती है. एक्चुअली ये लोग यूपी से बिलोंग करते हैं. नहीं, हमको मराठी भी आती है और मम्मी पापा को दोनों को भी मराठी आती है, उनको मराठी आती है. ये गैस देखिए, हमको इधर तुरी का शींग दिख गया है, लपेंडे का भारा. खूप छान लोकेशन आहे बघा. रस्त्यामध्ये जरा थांबलोय, मॅप चेक करतोय आणि पुढे जाऊन काही वेळानंतर आमचं नेटवर्क पूर्णपणे गायब होणार आहे. हे बघा, कन्फर्म झालेलं आहे आपलं की आपल्याला नक्की कुठे जायचं आहे. चला तर पुढचा प्रवास सुरू करूया लगेच. फ्रेंड्स, फायनली आपलं कन्फ्युजन दूर झालेलं आहे. आंबेतवरनं टर्न मारून आपण आता आपल्या मार्गाकडे निघालेलो आहोत आणि हा आता एक्झॅक्टली रस्ता आहे आपला. चलो. शेवटचे 70 किलोमीटर, 70 बाकी, 70 सो फ्रेंड्स, आता फक्त 41
पकडून चाला 1-1.5 तासाने पोहोचू. ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. हे गाईज मंडणगड पासून रस्ता जरा बऱ्यापैकी खराब आहे, पण एवढा काही त्रास नाही झाला. ट्रॅफिक वगैरे एवढी जास्त लागली नाही आणि आपण इथे CNG भरण्यासाठी थांबलेलो आहोत. आपल्याबरोबर आपली पूर्ण फॅमिली आहे, म्हणजे मम्मी, मावशी, माझी बहीण, तिचे मिस्टर, त्यांची मुले, माझी मुलगी, मावशीची मुलगी, अशी पूर्ण आपली ओव्हरऑल फॅमिली आहे. आणि हा ब्लॉग खरंच खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण दापोलीचं हे जे लोकेशन आहे ते खरंच खूप स्पेशल आहे. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्हाला जेवढी ॲज इट इज पॉसिबल होईल तेवढी पूर्ण डिटेल या ब्लॉगमध्ये भेटणार आहे. सो गाईज फायनली आपण कड्यावरचा गणपती देवस्थान अंजीरला इथे पोचलेलो आहोत. सो फ्रेंड्स, गणपती बाप्पाच्या दर्शनानेच आपला पुढचा प्रवास कंटिन्यू होणार आहे. सो फायनली आपण गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ पोचलेलो आहोत आणि गाडी पार्क करून आपण जाणार आहोत मंदिरामध्ये. गाईज तुम्ही ब्लॉग कंटिन्युअसली बघत राहा. मी तुम्हाला मंदिर देखील व्यवस्थितरित्या दाखवणार आहे, पण मंदिरामध्ये आतमध्ये गाभाऱ्यात शूटिंग अलाव आहे की नाही ते विचारावं लागेल. चला सो फ्रेंड्स, आता जरा शुद्धीकरण चालू आहे बघा. तेजा थोबाड वगैरे धुवून घेत आहे मंदिरात जाण्याच्या अगोदर. सो चला गाईज, आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया. चला चला चला, या मी दाखवतो तुम्हाला. या माझ्या मागे. जरा थांबा, मी तुम्हाला मंदिराची कमान दाखवतो. हे बघा, मंदिराची कमान खरंच खूप छान आहे. हे बघा, मस्तच आहे एकदम. आतमध्ये शूटिंग अलाव आहे की नाही माहित नाही, पण चला बघूया जाऊन. हे बघा, इथे तुम्ही इथे देखील हातपाय धुवून घेऊ शकता. कड्यावरचा गणपती. गाईज मंदिराच्या अगदी समोर असं थोडस स्टेप उतरून खूप छान असा तलाव आहे. गाईज हे बघा, याच्यामध्ये खूप सारे कासव आहेत आणि खूप छान असं तलाव आहे. आजूबाजूला पूर्ण जंगली परिसर आहे. मित्रांनो, आता आपण गणपती बाप्पाची पाऊलखुणा बघा जाणार आहोत. म्हणजेच मंदिर परिसराच्या बाहेरून शिव मंदिराच्या मागील बाजूला असल्यावर समोरील पायवाटेने चालत 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. चला तर मला फॉलो करा. खूप छान ब्लॉग होत आहे आणि मंदिर परिसर खरंच खूप छान आहे. खूप प्रसन्न असं वातावरण आहे. या अरे ओ जी के पापा, तनिक और कितना दूर है? बहुत दूर है का? जियांग के पापा, ओम के पापा, जियांग के पापा. अरे वो पति का नाम नहीं लेते, कोमल के पति नहीं बोल सकते, जुगेश नहीं बोल सकते, जियांग के पापा, ओम के पापा. ऐसा बोलना पड़ता है.
पाऊल खुणा गणपती बाप्पाच्या बघण्यासाठी आपण चाललेलो आहोत गाईज, आणि माझ्या बरोबर संगीता दिलीप दिवकर या देखील आहेत. तुम्ही काय काय सांगाल की ही पिकनिक तुम्हाला कशी वाटते? छान मस्त वाटते का? खूप छान. आणि वातावरण कसं आहे? वातावरण मस्त आहे का? थंड गारेगार? खूप छान. खूपच छान वातावरण. आणि गाईज एकच नजारा दिसला, 2 मिनिटं थांबा. समुद्र बघा, लांब लचक समुद्र आणि नारळाची भरपूर अशी झाडं. खरंच खूप छान असा देखावा आहे. पाणी अक्षरशः शाईन करत आहे, चमकत आहे, जसं की पाण्यावर कोणतरी चमकी टाकलेली असेल. खूपच छान असा देखावा आपल्याला इथे बघायला भेटलेला आहे. आणि आपण आपल्या ठिकाणावर देखील पोहोचलेलो आहोत. आपण आलो तिथूनच तिथून आता जेवढं खाली जायचं तेवढं आपल्याला खाली जायचं आणि तिथून दाखवून मनश्री, तुमचं काय म्हणणं आहे या पिकनिक बद्दल? छान वाटतं का तुम्हाला? छान वाटतंय, खूप चांगलं व्ह्यू आहे इथे. आणि समुद्राचा लुक कसा आहे? एक नंबर आहे. ऑसम आहे का एकदम? हो, असं वाटतं की कोणीतरी अशी पाण्यावर चमकी वगैरे टाकलेली आहे, बरोबर? खूप छान वाटतंय. गणपती बाप्पाची पाऊले मी तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवतो, बघत राहा कंटिन्यू. हे बघा, काय पडलं हेच आहे. अजून व्यवस्थितरित्या दाखवतो. खरंच खूप छान. एकच पाऊल आहे पण मस्त एकदम. आणि हा आहे आजूबाजूचा परिसर. ओम पाटील, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला कशी वाटते ही पिकनिक? ते त्यांना सर्वांना व्यवस्थितरित्या समजणार नाही, म्हणजे फोटोचं झालं, पण पिकनिक बद्दल तुम्ही ओव्हरऑल काय सांगू शकता? छान वाटते का? म्हणजे मस्त वाटते एकदम ऑसम. एकदम छोटे पाय आहेत ना. आणि आपण नाश्ता वगैरे काय केलेला आहे रस्त्यामध्ये येताना? छोटे पाय आहेत ना. छान बनायचे. विसरलेले आहेत ते. उन्हाचं ताण जास्त असल्यामुळे, डोक्यावर खूप जास्त गरम ऊन लागल्यामुळे थोडस विसर पडलेला आहे की काय खाल्लेलं आहे त्यांनी. पण हे आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर तिथे जाऊन नॉनव्हेजवर हात ताव मारणार आहोत, उलटा हात मारणार आहोत. याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय खाल स्पेशली तिथे जाऊन? म्हणजे मच्छीमध्ये पहिल्यांदा आलेले आहेत ते, पण मच्छीच खाल का म्हणजे की कसं काय? कोलबी म्हणजे असं काय, सुरमई, पापलेट वगैरे? पापलेट हे त्यांचं ठरलेलं आहे. आणि तेजस भाऊ, तुमचं काय ठरलेलं? काय खाणार तुम्ही? बघा, म्हणजे त्यांचं असं खाण्याबद्दल काही नाही, एकदम साध्या सोप्या पद्धतीची व्यक्ती तेजस इंदुरकर, जे आपले इंदुरकर महाराज आहेत त्यांचे नातेवाईक आहेत. हे व्यवस्थितरित्या बघून घ्या. यांचे वडील देखील कीर्तन करतात, पण ते संध्याकाळी त्यांचं एक ठराविक टाइम ठरलेला आहे, त्या टायमाला त्यांचं कीर्तन असतं. सो फ्रेंड्स, फायनली गणपती बाप्पाच्या मंदिरात दर्शन व्यवस्थितरित्या झालं आपलं तेजा. आणि आता एक अर्ध्या तासाने आपण आपल्या मेन लोकेशनवर पोहोचणार आहोत. आणि तिथे जाऊन फुल धमाल करायची आहे. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि मच्छीची व्हरायटी बघायला भेटणार आहे, समुद्र आणि जे वॉटर राईड्स आहेत ते बघायला भेटणार आहेत, वॉटर ऍक्टिव्हिटीज बघायला भेटणार आहेत. आणि बरेचसे असे खूप छान छान व्ह्यूज, छान छान असे नजारे तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहेत. सो गाईज, जर चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा, सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला माझे असे नवनवीन व्हिडिओज बघायला भेटतील. दीदी देखील आपल्या बरोबर आहेत. आणि दीदी, तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. सुंदर आणि दर्शन सुद्धा खूप छान झालंय. गणपती बाप्पाचे गणपती बाप्पाच्या कृपेने. गणपती बाप्पाचे दर्शन छान झाले, म्हणजे दोन्ही. आणि आता तिथे जाऊन फुल धमाल करायची, फुल राडा करायचा आहे. सर्वात अगोदर तिथे आपली जेवणाची बुकिंग झालेली आहे. जेवण आपण जाऊन लगेच तिथे फ्रेश होऊन जेवायचं आहे. त्यानंतर थोडासा आपल्याला पॉवर नॅप घ्यायचा आहे, झोपायचं थोडस. आणि नंतर फुल एन्जॉय. आणि फ्रेंड्स, दर्शनानंतर जरा इथे आपला काहीतरी खाण्यापिण्याचा प्रोग्राम आहे. आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत, बसलेलो आहोत. आणि बघूया इथे आपल्याला नक्की
पिण्यासाठी असं काय भेटणार? कारण मला थोडीशी ताण लागलेली आहे. ते आणलं नाही का तुम्ही? मिनी घेतलेलं. अरे तुम्ही आता इथे इमिजिएटली काय भेटेल पियाला? लिंबू सरबत, आवळा सरबत, कोकम सोडा, जिरा सोडा. खातील दिवले बघ. राहू द्या, तर त्याने सांगितलं मग काय नाही tension नाही. तुला पाहिजे सांग तुझ्या पद्धतीने. मला काय आवला सरबतच द्या. 2 आवळा. दोन कोण आहे? तू आहेस काय? नाही. मग तीन दादांनी सांगितलं. अच्छा. आणि संगीता मावशी जरा कोण बनेगा करोडपती खेळत आहे त्यांच्या बरोबर. काय काय त्यांना विचारत आहे, म्हणजे हे काय आहे, हे काय, की बाबा हे काय आहे. आंबा पण. बघा या गाईच आवला सरबत प्याला. मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला की कसं लागतं. छान आहे, मस्त रिफ्रेश, तो कोकम आहे ना. बढिया आहे, खूप खूप छान छान. आहे, मस्त एकदम. काय हे होममेड आहे का सर्व? टोटल लाडू ते गरे हे पेढे तिकडे ते आम्ही घरीच करतो. अजून कुठलं सरबत? अजून एक लिंबू सरबत. मग हे पल्प वगैरे पण ते पण तसंच. पण घरगुती सरबत. मित्रांनो बघा किती सुंदर नजारा आहे हा. एक्झॅक्टली कोणता बीच आहे मला माहिती नाही, पण आपण रस्त्यातून आपला प्रवास चालू असताना हा बीच दिसून आला आहे आणि गाडी थांबवून गाडीच्या बाहेर उतरून मी हा नजारा कॅप्चर करत आहे. खरंच खूप छान वातावरण आहे आणि खरंच खूप मस्त वाटतंय बऱ्याच दिवसांनी कोकणामध्ये. हे गैस तो हम लोग पहुंच गए हैं अलीबाग. यस, अलीबाग काशिद बीच पे हम लोग पहुंच गए हैं. आय थिंक सो गाईज की आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या ठिकाणावर. बघा कशी रॉयल एंट्री आहे नारळाच्या झाडामधून. मस्त वाटतं एकदम.